मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गिरीश महाजन, सामंत, दादा हुसेनची गोकुळ गीतेंसोबत चर्चा, सकारात्मक निर्णय होईल, उद्या गुड न्यूज मिळेल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजपा बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार, अर्ज माघारीची वेळ निघून गेल्यानं हिरे जाहीर पाठिंबा देणार। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मंत्रणीला यश, मात्र गोकुळ गीतेंचा अद्याप पाठिंबा नाही। अजितदादांनी जीव लावून सुद्धा नगरसेवक किशोर मासाळ कृतघ्न। अजित पवार मेले त्याचा मला फरक पडला नाही असं मासाळचं वक्तव्य। बारामतीचा नगरसेवक किशोर मासाळच्या विधानानं नवा वाद। यानंतर आता राष्ट्रवादीकडून मासाळांची पदातून हकालपट्टी। व्हायरल ऑडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा घुमजाव, ती क्लिप माझी नाही, कुठलीही शहानिशा न करता कारवाई, हा माझ्यावर अन्याय। राष्ट्रवादीतून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ यांची प्रतिक्रिया। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, ज्यानं मोठं केलं त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकता, किशोर मासाळच्या वक्तव्यावरून रुपाली ठोंबरेंची टीका। राज्यसभेची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज, 4-5 वेळा संधी हाती लागल्या नाहीत, अन्याय काय, चालायचंच असं म्हणत भुजबळांकडून जाहीर नाराजी व्यक्त। अनेक नेत्यांची मुलं खासदार मंत्री आहेत, तोच न्याय मीही मागत होतो। भुजबळांचं वक्तव्य, तर मी कबड्डीचा खेळाडू बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचा पक्षातील नेत्यांना टोला। राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादीच्या तटकरे, पटेल, पार्थ पवार यांच्यासह महायुतीचे नेतेही उपस्थित। तर भुजबळ मला वडिलांसारखे, त्यांचे मला आशीर्वाद, ते नाराज नाही, राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेवर गेला, मात्र भुजबळ ओबीसींचे नेते, त्यांची अट का मान्य झाली नाही ते स्वतः भुजबळ सांगू शकतील। राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव जाहीर न झाल्यानं संजय राऊतांचा टोला। भुजबळ दुखावले की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना दिल्लीमध्ये यायचं असेल तर त्यात गैर काय, भुजबळ दिल्लीमध्ये आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। खासदार सुप्रिया सुळेंची छगन भुजबळांवर प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कोणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती, आशिष शेलारांचं कडूंना प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे आमचे नेते, ते मुख्यमंत्री व्हावे असं वाटणं स्वाभाविक, शिवसैनिक म्हणून ते आमची इच्छा। बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। भाजपकडून एकनाथ शिंदेंना जाणीवपूर्वक सातत्यानं डावललं जातं, ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। भाजपकडून एकनाथ शिंदेंचा अपमान, भास्कर जाधवांचं वक्तव्य। रायगडची जागा सोडण्याच्या बदल्यामध्ये आम्हाला पालकमंत्री पद मिळणार आहे, वाट बघत आहोत, लवकरच निर्णय होईल, भरत गोगावलेंचा दावा। तर पुन्हा दगाफटका झाला तर पुढे बघून घेऊ, असाही इशारा। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद, स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही। आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना टोला, तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। त्यांच्या मनानुसार झालं नाही म्हणून ते बोलतात, तटकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस, सूत्रांची माहिती। राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही, शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळा निमंत्रणावरून नोटीशीतून सवाल। तर भाजपला मोठं व्हायचंय त्यामुळे शिंदेंना डावललं जातंय, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलतील आणि त्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, राऊतांचं वक्तव्य। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाहीत, राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीमध्ये येणार नाहीत। राऊतांच्या राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये बदल, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 10 तारखेच्या ऐवजी 11 तारखेला होणार। तटकरेंची माहिती, 10 तारखेला पंतप्रधान मोदींनी एनडीएची बैठक बोलावली असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ, मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत सुनेत्रा पवार संतप्त, गेल्या काही दिवसांपासून मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न, नीट पेपर फुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। भाजपवाल्यांकडे नक्की किती मतं आहेत ते आधी ठरवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। तर सर्व पक्षांच्या नगरसेवकांना भेटलो, ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांनाही भेटलो, जयकुमार गोरेंनी केलेल्या टीकेवर धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर।
ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटलांचा बाळमानेंवर निशाणा. बाळमानेंवर बोलताना बबन पाटलांची जीभ घसरली. हरला तरी लढतो तोच शिवसैनिक, बबन पाटलांचं वक्तव्य. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींना मोठा धक्का. ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर राय यांचा राज्यसभा खासदारकीसह पक्षाचा राजीनामा. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये असताना पक्षात आणखीन एक राजीनामा. नीट यूजीची पुनर्परीक्षा पेपर लीक रोखण्यासाठी एनटीएचा महत्त्वाचा निर्णय. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स गुप्त ठिकाणी लॉकडाऊन. सर्व तज्ज्ञांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी लॉकडाऊन म्हणजेच कडक आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती. पुणे रेव पार्टी प्रकरणातील डीजे पोलिसांकडून जप्त. डीजेची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात असल्याची माहिती. पंचनामा करून पोलिसांकडून टेम्पोतून साहित्य जप्त. पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर. पार्टीमध्ये आलेल्या मुलांच्या पालकांना पोलीस बोलावून घेणार. 3 अल्पवयीन मुलंही पार्टीमध्ये सहभागी झाल्याची पोलिसांची माहिती. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल. महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये रोह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश. तटकरे कुटुंबाच्या विरोधात राहिल्यानं कार्यकर्ते माझ्यासोबत. पक्षप्रवेशानंतर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा दावा. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीमध्ये समर्थ पॅनलची एकहाती सत्ता. मेघराजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी. बिनविरोध निवड झालेल्या दोघांचा समर्थ पॅनलला पाठिंबा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. सीओ भेटले नाहीत तर गाडी फोडणार. आक्रमक सरपंच मंगेश साबळे हे थेट गाडीसमोर. महिनाभरापासून ग्रामपंचायतीच्या बिलासाठी सतावणूक. भाजपा आमदार प्रशांत बम यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. पीओपी गणेश मूर्तींवर सरसकट बंदी नको. गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेला निवेदन. रिकव्हरी, प्रोसेसिंग आणि रिसायकलिंगची प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव. अवैध मद्य विक्री आणि हातभट्ट्यांचे जाळं पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलिसांची कंबर कसली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महत्त्वाची समन्वय बैठक संपन्न. अवैध दारूच्या अड्ड्यांवर कारवाईचा निर्धार. राम मंदिर ट्रस्टवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे आरोप. राम मंदिराच्या देणगीमधील कोट्यवधींची रक्कम गायब. अखिलेश यादव यांचा दावा. कोर्टाने याची स्वतःहून दखल घ्यावी. अखिलेश यादव यांची विनंती. तर कोणताही घोळ झालेला नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांची प्रतिक्रिया. राम मंदिर ट्रस्टवरील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे आरोप ट्रस्टने फेटाळले. कुठलीही गडबड झालेली नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांची प्रतिक्रिया. राम मंदिर उभं करताना कोट्यवधींची रक्कम गायब झाल्याचा यादव यांनी आरोप केला होता. टीव्ही9 मराठीच्या बातमीचा दणका. मुजोर वाहतूक निरीक्षकावर सातारा विभाग नियंत्रकांकडून कारवाई. प्रवासी आणि पत्रकारांची त्यांना अर्वाच्य भाषा वापरली होती. शाहरुख बशीर खानचं अखेर निलंबन. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे. पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल.